स्टार्ट करायचं ऑफलाईन. तर वाट बघायची तुमच्या मित्रांची. येणार आहेत का ते? ते मागची गँग तर गायबच झाली, कुठे गेली काय माहिती. तुमचे मित्र आहेत ना? बरं. अरे आत्ता होती रे बाहेर ती, मागं होती, कुठे गेली? हा, बाहेरच होते ते. अरे दोघ जण होते ना, तो चष्मिश आणि तो एक कोणतरी. तुमच्या बॅचचे ते, काय माहित कुठे गेले. हॅलो. ठीक आहे, करूया स्टार्ट. काय 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 घेतलं एनिवन? एनिवन बोला. मॉडेलिंग. ओके. 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 व्हॉट इज डेटा मॉडेलिंग? ओके. व्हॉट इज कार्डिनलिटी? There are the types now. What is cardinality, but okay. On the basis of on the basis of on the basis of common column, right? What is fact table? What is dimension table? Anyone? Okay. And dimension? Descriptive manner. Okay. What are the two types of schemas? Star schema and what is star schema? Means one fact table and त्याच्या अराउंड काय असतं सगळे डायमेन्शन टेबल. So fact table directly connected to the dimensions table. What is snowflake schema? Okay. Fact table connected to the dimension table and dimension connected to sub dimension table. How many fact table will be present in snowflake schema? More than? How many fact table present in star schema? Only? Can we connect two fact tables? No. Why? मी काय म्हणलं, कॅन वी कनेक्ट टू फॅक्ट टेबल्स? करू शकतो. ओके, ठीक आहे. व्हॉट इज ऍक्टिव्ह अँड इनऍक्टिव्ह रिलेशनशिप? डिफॉल्ट फिल्टरिंग ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह. ऍक्टिव्हला सॉलिड असतं. एवढं तर नाही. काय असतं ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह? ऍक्टिव्ह असेल तर काय करतं, फर्स्ट फिल्टर आउट करतं अँड देन ऍग्रिगेशन करतं डायरेक्टली बाय डिफॉल्ट. बट इनऍक्टिव्हला डायरेक्टली होतं का फिल्टर आणि ऍग्रिगेशन? नाही होत. आपल्याला काय करायला लागतं, आधी पहिली इनऍक्टिव्ह करायला लागते आणि दुसरी ऍक्टिव्ह करायला लागते. त्यानंतर काय होतं, ऑपरेशन परफॉर्म होतं, ऍग्रिगेशन अँड फिल्टरिंग. क्लिअर आहे? पॉवर बाय डेस्कटॉपला गेलो अँड देन मॉडेल व्ह्यू मध्ये जातो. काहीतरी आपण असं सेटअप क्रिएट करून घेतलेलं का, आठवत आहे? ओके. तर तुम्हीच सांगणार आहे मला कोणकोणते टेबल कनेक्ट करायचे कोणत्या टेबलशी. बोला. आणि त्याच्यातून आउटपुट काय मिळणार आपल्याला सांगा. मॉडेलिंग बिल्ड करायची आपल्याला. बोला. फर्स्ट रिलेशनशिप कोणतं क्रिएट करू शकतो आपण? दिसतंय? बोला ना, काय आलं? फर्स्ट कोणतं रिलेशनशिप बिल्ड करू शकतो? ऑनलाईन एनिवन? कस्टमर की टू सेल्स फॅक्ट टेबल. त्याचं आउटपुट काय मिळणार मला? कोणत्या कस्टमरने
किती ऑर्डर्स केले. ओके ठीक आहे. आणि मी हे पण दाखवू शकतो ना की कोणत्या कस्टमर थ्रू माझा हाय सेल्स झालाय, कोणत्या कस्टमरने जास्त ऑर्डर्स केलेत. राईट. सो फर्स्ट रिलेशनशिप काय बिल्ड करणार मी, कस्टमर लुकअप थ्रू सेल्स फॅक्ट टेबल. कस्टमर टेबल कोणता आहे आपला, फॅक्ट आहे की डायमेन्शन आहे, डायमेन्शन आहे. आणि सेल्स फॅक्ट टेबल कोणता आहे आपला, फॅक्ट टेबल. सो नेहमी रिलेशनशिप जेव्हा तुम्ही बिल्ड करतात तेव्हा नेहमी जायचं डायमेन्शन टेबल टू फॅक्ट टेबल. ओके. सो काय करणार मी, जस्ट कस्टमर कीवर गेलो, उचलून डायरेक्ट इथं कस्टमर कीला कनेक्ट कर. कस्टमर की उचललं, इथं टाकलं. ओके. काय रिलेशनशिप क्रिएट झाली, वन कस्टमर हॅज अ मेनी सेल्स मेनी ऑर्डर्स. राईट. सो क्रिएट काय झाली रिलेशनशिप, 1 to मेनी. ओके. सेव्ह करू. सर स्क्रीन विजिबल नाही आहे. विजिबल नाहीये, शेअर केलेली आहे. आहे सगळ्यांनाच प्रॉब्लेम. आहे सर विजिबल. आत्ता आहे सर. इफ जर विजिबल नसेल ना, नेटचा इश्यू असेल तुमच्या साईडने, एकदा रिजॉईन हो. ओके. फर्स्ट रिलेशनशिप काय क्रिएट केली आपण, कस्टमर लुकअप टू सेल्स फॅक्ट टेबल. सेकंड सांगा, बोल. कॅलेंडर आणि सेल्स फॅक्ट टेबलला कनेक्ट करू शकतो मी, करू शकतो. कसं कनेक्ट करणार, डेट थ्रू. राईट. डेट टू ऑर्डर डेट. सो इयर वाईज मी ऑर्डर्स फाइंड करू शकतो. बरोबर आहे. मंथ वाईज ऑर्डर फाइंड करू शकतो. का, एक्स्ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मेशन आपण कशामध्ये केलंय, सगळं डेट टेबल मध्ये केलंय ना. मंथचं ट्रान्सफॉर्मेशन केलंय, इयरचं ट्रान्सफॉर्मेशन केलंय. राईट. जेव्हा मी डेट कनेक्ट करेल सेल्स फॅक्ट टेबलची, सो मी इयर वाईज ऑर्डर्स फाइंड करू शकतो, इयर वाईज सेल्स फाइंड करू शकतो, मंथ वाईज सेल्स फाइंड करू शकतो. राईट. बरोबर आहे. सो काय कनेक्ट करणार मी, डेट टू ऑर्डर डेट. रिलेशनशिप काय क्रिएट झाले अगेन, 1 to मेनी. डन. थर्ड रिलेशनशिप काय बनवू, डेट टू स्टॉक डेट अगेन. बनू शकतो. डेट टू ऑर्डर डेट एक झाली, अँड देन थर्ड बनवू शकतो डेट टू स्टॉक डेट. राईट. फर्स्ट आपण इन्फॉर्मेशन कशाची काढली, ऑर्डर्स रिलेटेड. आता माझं स्टॉक रिलेटेड इन्फॉर्मेशन काढायची असेल तर सो मला कनेक्शन करावं लागेल ना, कशाचं, डेट टू स्टॉक डेट. ओके. रिलेशनशिप आपण फर्स्ट कसं क्रिएट करतो, डायरेक्ट ड्रॅग करतोय त्या दुसऱ्या टेबलमध्ये. सेकंड वे असा आहे की इथं मॅनेज रिलेशनशिप म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि इथं न्यू रिलेशनशिप म्हणून येतं. आलं, त्याच्यावर क्लिक करू आणि इथं काय म्हणते, कोणत्या टेबल पासून ते कुठल्या टेबल पर्यंत जायचं. कोणता टेबल फर्स्ट सिलेक्ट करायचा आपल्याला, कॅलेंडर लुकअप. कुठपर्यंत जायचंय, सेल्स फॅक्ट टेबल. दोघांमध्ये कॉमन काय, डेट आणि ह्याची स्टॉक डेट. हे नेहमी लक्षात ठेवा, वरच्या कॉलमचं नाव काहीही असू दे, बट आतमधला जर स्ट्रक्चर सेम असेल ना ते कनेक्ट होतात. ओके. हे वरच्या ह्याचं कॉलमचं नाव काय, डेट. आतमध्ये फॉर्मॅट कोणता आहे, डेटचाच आहे. ह्याचं कॉलमचं नाव काय, स्टॉक डेट. आतमधला फॉर्मॅट कोणता आहे, डेट फॉर्मॅटच आहे, त्यामुळे ते कनेक्ट होतात. ओके. जर कॉलम नेम सेम असतं पण आतमधलं स्ट्रक्चर डिफरंट असतं तर कनेक्ट नाही होणार. ओके. हे नेहमी लक्षात ठेवा. 1 to मेनी अगेन. झालं. ओके. नेक्स्ट सांगा, बोला पटकन. ओके. प्रोडक्ट लुकअप टू, अच्छा प्रोडक्ट की. ओके ठीक आहे. प्रोडक्ट लुकअप टू प्रोडक्ट की करू. वन प्रोडक्ट हॅज मेनी सेल्स वगैरे, मेनी ऑर्डर्स. वन प्रोडक्ट हॅज मेनी ऑर्डर्स. राईट. ओके. सो काय केलं मी, प्रोडक्ट लुकअप थ्रू कुठे गेलो, सेल्स फॅक्ट टेबलला. दोघांमध्ये कॉमन काय, प्रोडक्ट की. अगेन सेव्ह. ओके.
कनेक्शन झालं, एवढे कनेक्शन झाले सगळ्यांचे, 4 कनेक्शन. ओके, मी आता काय करतो, रिपोर्ट व्ह्यूला जातो. ठीक आहे, आणि एक टेबल सिलेक्ट करतो. ओके, काय केलं, एक टेबल सिलेक्ट केला, त्यामध्ये मी कॅटेगरी नेम पास करतो. ओके, जस्ट लक्ष द्या इकडे, फक्त लक्ष द्या, नका करू कोणी, लक्ष द्या इकडे फक्त. पास काय करतोय, कॅटेगरी नेम केलं. आला काय ते कॅटेगरी, 4 कॅटेगरी आहेत आपल्याकडे. ओके, त्यामध्ये ऑर्डर क्वांटिटी पण पास करतो. जेव्हा मी ऑर्डर क्वांटिटी पास केल्या, ओके, ऍक्सेसरीज आहे, बाईक्स आहे, क्लोथिंग आणि कंपोनंट्स, राईट, सगळ्याची ऑर्डर क्वांटिटी सेमच येते, 84,000 समथिंग काहीतरी. बट सगळ्याची ऑर्डर क्वांटिटी सेम असणार आहे का? ऍक्सेसरीजची वेगळी असेल, क्लोथिंगची वेगळी असेल, अँड देन अजून काय बाईक्सची वगैरे वेगळी असेल, राईट. हे कशामुळे होत असेल, एनिवन? आपण प्रोडक्ट लुकअप आणि सेल्सचं कनेक्शन केलंय ना, सेल्सचं कनेक्शन, सेल्सचं केलं आणि प्रोडक्ट लुकअपशी केलंय, तरी हा मला प्रॉब्लेम. मला ऑर्डर क्वांटिटी देते ते, बट प्रत्येक कॅटेगरी साठी काय करते ते, सेम ऑर्डर क्वांटिटी रिटर्न करते, राईट. अगेन मॉडेल व्ह्यू मध्ये जातो. बट जेव्हा मी सेल्स फॅक्ट आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये बघतो, तेव्हा तो कनेक्ट आहे का प्रोडक्ट कॅटेगरीशी आणि सब कॅटेगरीशी? कनेक्ट आहे का? अरे आहे का? त्यामुळे तो तिथं काय देते, सेम व्हॅल्यू देते. ते काय करतोय, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी घेतोय आणि इच कॅटेगरीला काय करतोय, तो सेम व्हॅल्यू देतोय. ते रिफ्लेक्ट होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कनेक्शन कोणत्या 2 टेबल्सचं, प्रोडक्ट कॅटेगरी आणि, ओके गुड, प्रोडक्ट कॅटेगरी आणि प्रोडक्ट सब कॅटेगरी. दोघांमध्ये कॉमन काय, प्रोडक्ट कॅटेगरी. ओके, सो मी काय करणार, इथं उचलणार आणि इकडे आलो 1 to many रिलेशनशिप. प्रोडक्ट कॅटेगरी की प्रोडक्ट कॅटेगरीज मध्ये काय करते, ॲज अ प्रायमरी की. बट तीच कॅटेगरी की प्रोडक्ट सब कॅटेगरी मध्ये काय करते, ऍक्ट ॲज अ फॉरेन की. फॉरेन की का, बाईकचे मल्टिपल कॅटेगरी असतील ना, सब कॅटेगरी, माउंटेन्स बाईक झालं, पण अजून काही रायडिंग बाईक्स वगैरे वगैरे, ऍडव्हेंचर्स बाईक्स, हे काय झालं त्याच्या सब कॅटेगरीज झालं. ओके, सो त्यामुळे काय आलंय, 1 to many रिलेशनशिप. ओके, देन अगेन इथं जातो, तरी फिल्टर आउट नाही होत आहे, सेमच व्हॅल्यू दाखवतात. रिफ्रेश दाखवतो, ठीक आहे, रिफ्रेश तरी सेमच व्हॅल्यू दाखवतो. काय करावं लागेल, सेल्स फॅक्टशी कनेक्ट करावं लागेल. कसं, कसं, व्हॅल्यू तर सेमच देतात ना. मी कनेक्ट केले कॅटेगरीशी, सब कॅटेगरी कनेक्ट केल्या. ओके, प्रोडक्ट लुकअप आणि सेल्स फॅक्ट टेबल पण कनेक्ट आहे. काय बोला, तुमच्या डोळ्यासमोर आन्सर आहे, तिथं तिथं मॉडेल व्ह्यू मध्ये. काय करावं लागेल, प्रोडक्ट कॅटेगरीच्या, प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये डेट कुठे आहे, काय, कोणता टेबल तुझ्याकडे, नाहीच आहे. अरे इकडे बघा, प्रोडक्ट सब कॅटेगरी आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये काही कनेक्शन होतंय का, चेक कर एकदा, होतंय का, होतंय का, होतंय का, काय आहे प्रोडक्ट सब कॅटेगरी मध्ये, काय आहे प्रोडक्ट सब कॅटेगरी की, आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये काय ऍक्ट करते ॲज अ फॉरेन की. इथं पण सब कॅटेगरी की आहे ना, मी या दोघांचं कनेक्शन करू. ओके, काय करतो, सब कॅटेगरी कीला या सब कॅटेगरी कीशी कनेक्ट करतो. झालं 1 to many रिलेशनशिप अगेन, इथं कनेक्ट झाले, अँड देन सेव्ह करतो.
कनेक्शन झालं, अगेन रिपोर्ट व्ह्यूला जातो. व्हॅल्यू फिल्टर आउट झालं का? झालं का? फर्स्ट काय येत होतं 84,000 समथिंग हीच अमाऊंट येत होती. आता काय येते ऍक्सेसरीजला डिफरंट, बाईक्सला डिफरंट, क्लोथिंगला डिफरंट. का? आपण कनेक्ट कसं केलं? वाया कनेक्ट केलं ना. फर्स्ट काय केलं? प्रोडक्ट कॅटेगरीला सब कॅटेगरीशी, प्रोडक्ट सब कॅटेगरीला प्रोडक्ट लुकअपशी आणि प्रोडक्ट लुकअपला सेल्स फॅक्ट टेबलशी. सो फिल्टर आउट असं होतं ना, प्रोडक्ट कॅटेगरी प्रोडक्ट सब कॅटेगरी फिल्टर आउट करते, प्रोडक्ट सब कॅटेगरीला प्रोडक्ट लुकअप फिल्टर आउट करतोय आणि प्रोडक्ट लुकअपला सेल्स फॅक्ट टेबल फिल्टर आउट होतोय. काय आलं? आपण कसं गेलो? हे वाया गेलोय, राईट? त्यामुळे आपला स्कीमा कोणता आहे? स्नोफ्लेक स्कीमा. का? प्रोडक्ट कॅटेगरी काय आपला? डायमेन्शन टेबल आहे. सब कॅटेगरी काय? डायमेन्शन टेबल आहे. प्रोडक्ट लुकअप काय? डायमेन्शन टेबल आहे. सो कसं गेलो आपण? टू डायमेन्शन टू सब डायमेन्शन, सब डायमेन्शन टू सब डायमेन्शन आणि डायमेन्शन टू अगेन फॅक्ट टेबल. ओके, काय आलं एव्हरीवन? असं खाता येत नाही तर असं खाल्लं. ठीक, नेक्स्ट बोला. ऑनलाईन कळतंय का? हो सर. ओके, नेक्स्ट बोला. नेक्स्ट काय क्रिएट करू शकतो अजून? बोला गाईज, बोला. सेल्स डेटा कुठे आहे तुमच्याकडे रे? सेल्स फॅक्ट टेबल मधलं ऑर्डर डेट टू कुठं? सेल्स डेटा कोणता आहे? ते सेल्स डेटा 2021-22 आहे का? ते रिमूव्ह करा ना, मी कालच सांगितलं. कोणता क्रिएट केलाय? नेक्स्ट कोणतं बिल्ड करू शकतो रिलेशनशिप? एनीवन बोला. ऑर्डर डेट टू, ओके. रिटर्न्स डेटा मध्ये दोन्ही काय आहेत? फॅक्ट टेबल. ठीक आहे, करतो. ऑर्डर डेट टू रिटर्न डेट म्हणला ना. ठीक. काय ते रिलेशनशिप? मेनी टू मेनी. का? दोन्ही काय आहेत? फॅक्ट टेबल आहे. नेहमी लक्षात ठेवा, फॅक्ट टेबलला फॅक्ट टेबल कधीच कनेक्ट नाही होऊ शकत. का? तो ॲम्बिग्युटी देतो. ॲम्बिग्युटी म्हणजे काय? त्यांनी रिलेशनशिप कोणतं दिलं आपल्याला? मेनी टू मेनी. सो तू कन्फ्यूज होते ना कोणती डेट घेऊ, कारण की मल्टिपल डेट आहेत. सो तू कन्फ्यूज होते कोणत्या डेटला कोणती डेट कनेक्ट करू. त्यामुळं कधीच दोन फॅक्ट टेबल एकमेकांना कनेक्ट होऊ शकत नाही. ओके, सो ही रिलेशनशिप रॉंग आहे. नेक्स्ट काय? नेक्स्ट बोला. अरे बोला, काय कनेक्ट करू शकतो अजून? ऑनलाईन एनीवन? टेरिटरी लुकअप मधलं सेल्स टेरिटरी की आणि सेल्स फॅक्ट टेबल मधलं टेरिटरी की. ह्याने आउटपुट काय मिळणार मला? व्हिज्युअलायझेशन काय करू शकतो मी यात? हे जर मी कनेक्शन करतोय दोघांचं, तर व्हिज्युअलायझेशन काय करू शकतो? राईट, रिजन वाईज, कॉन्टिनेंट वाईज, कंट्री वाईज, राईट. सो मी काय कनेक्ट करणार? टेरिटरी लुकअप काय आपला? डायमेन्शन टेबल. सो डायमेन्शन टेबल टू फॅक्ट टेबल. सेल्स टेरिटरी टू टेरिटरी. आला अगेन वन टू मेनी. नेक्स्ट रिटर्न डेटा मधली प्रोडक्ट की आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये प्रोडक्ट की. आत्ताच आपण बघितलेलं. दोन्ही फॅक्ट टेबल आहेत. फॅक्ट टू फॅक्ट कनेक्ट होऊ शकतात का? नाही होऊ शकत. ओके, देन अजून
काय करू शकतो अजून दोन, काय कनेक्ट करू शकतो अजून? प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट प्रोडक्ट लुकअप आणि रिटर्न त्यामध्ये व्हॉट, काय 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 आवाज ब्रेक होतो ऑनलाईन, कोणतरी बोलत होतं. प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट आणि रिटर्न डेटामध्ये प्रोडक्ट. प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट की आणि रिटर्न्स डेटा मधली प्रोडक्ट की. ओके प्रोडक्ट ओके. बरोबर आहे ना? प्रोडक्ट लुकअप मध्ये आपल्याला जर प्रोडक्ट वाईज जर रिटर्न्स फाइंड करायचे असतील करू शकतो ना आता. बरोबर, काय कनेक्ट केलं मी, कुठून गेलो, प्रोडक्ट लुकअप टू रिटर्न्स डेटा, राईट. कॉमन काय दोघांमध्ये, प्रोडक्ट की. सेव्ह करतो. ठीक आहे, नेक्स्ट बोलो. टेरिटरी लुकअप मधली सेल्फ टेरिटरी आणि रिटर्न डेटामधली टेरिटरी. कुठली कुठली? प्रोडक्ट लुकअप मधली टेरिटरी प्रोडक्ट लुकअप की. मधली टेरिटरी हा, टेरिटरी सेल्स डेटा मधली आणि प्रोडक्ट की. रिटर्न डेटामधली टेरिटरी. परत बोल ना, ऐकूच नाही ते आवाज. टेरिटरी लुकअप मधली सेल्फ टेरिटरी आणि रिटर्न डेटामधली टेरिटरी. ओके, म्हणजे टेरिटरी लुकअप वाईज रिटर्न्स डेटा जर फाइंड करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? टेरिटरी लुकअप मधली सेल्स टेरिटरी की टू रिटर्न्स डेटा मधली आहे ना टेरिटरी की. करू का कनेक्ट? दोन्ही काय, एक फॅक्ट टेबल एक डायमेन्शन टेबल आहे, राईट. बरोबर आहे. सो काय करणार, सेल्स टेरिटरी टू टेरिटरी. झालं अगेन वन टू मेन रिलेशनशिप. तर कॉन्टिनेंट वाईज कंट्री वाईज सगळे रिटर्न्स फाइंड करू शकतो मी. सेव. अजून बोल. प्रोडक्ट नेम टू प्रोडक्ट लुकअप मधलं काय सिलेक्ट करू मी? प्रोडक्ट नेम. आणि कनेक्ट कशाशी करू? कुठल्या? रिटर्न डेटा मधल्या केले ना आपण ऑलरेडी. रिटर्न डेटा टू प्रोडक्ट लुकअप. हो, प्रोडक्ट की टू प्रोडक्ट की. राईट. जर मला इयर वाईज जर रिटर्न्स फाइंड करायचे असतील तर कॅलेंडर लुकअप मध्ये काय एक्सट्रॅक्शन केलं आपण, काय ट्रान्सफॉर्मेशन केलं, इयर मंथ वीक वगैरे केले, राईट. आणि माझं त्या वाईज रिटर्न्स डेटा फाइंड करायचा असेल तर मी काय कनेक्ट करणार, कॅलेंडर लुकअप मधली डेट आणि रिटर्न्स डेटा मधली रिटर्न डेट. कॅलेंडर डेट काय आपला कोणता टेबल आहे? डायमेन्शन टेबल आहे, राईट. पुढे रिटर्न डेट वन टू मेन. आय थिंक झाले आपले रिलेशनशिप बिल्ड. झाले सगळ्यांचे. मी ओपन करतोय रिलेशनशिप. एकदा फोटो काढून घ्या, नाहीतर आत्ता क्रिएट करा पटकन, 5 मिनिटं तुमच्या. आत्ता करून घ्या, नका फोटो काढ, आत्ता करून घ्या, करा पटकन फास्ट. 5 मिनिटं तुमच्याकडे ऑनलाईन, तुमच्याकडे पण रिलेशनशिप अख्खं डेटा मॉडेलिंग क्रिएट करून घ्या. हे कळतंय ना?
ग्रुप डेटा मॉडेलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा MNC मध्ये जाताल ना तेव्हा तुम्हालाच करायची डेटा मॉडेलिंग. भारी काम असतं, मज्जा येते डेटा मॉडेलिंग. डन सगळ्यांचं ऑनलाईन डन. ऑनलाईन करू क्लोज झालं सगळ्यांचं. इकडे लक्ष 2 मिनिटं, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. इकडे बघ सगळे झाले ना. ओके मी अगेन रिपोर्ट व्ह्यूला जातो. ठीक आहे. रिपोर्ट व्ह्यूला गेलो आणि काय करतो आता टेरिटरी की घेतो. ऑर्डर क्वांटिटी घेतो. ऑर्डर क्वांटिटी आला आणि देन रिटर्न क्वांटिटी घेतो. रिटर्न्स डेटा मध्ये दिसतंय सगळ्यांना. जेव्हा मी टेरिटरी की घेतोय आणि ऑर्डर क्वांटिटी घेतली आणि रिटर्न क्वांटिटी घेतली, राईट. ऑर्डर क्वांटिटी तर काय होती, फिल्टर आउट होती. प्रत्येक टेरिटरी वाईज काय ते त्याची ऑर्डर क्वांटिटी फिल्टर आउट होती. बट रिटर्न क्वांटिटी फिल्टर आउट होते का? सगळ्याला सेमच दाखवती 1828 काहीतरी. बरोबर आहे, सगळ्याला सेम दाखवती. आपण तर कनेक्शन केलेलं आहे, केले ना कनेक्शन. प्रत्येक टेबलला प्रत्येक टेबलशी कनेक्ट करून दाखवलंय.
तरी मला एरर येतो. तो एरर काय येतो, जेव्हा मी मॉडेल व्ह्यू मध्ये जातो. ओके, आता जेव्हा मी डायमेन्शन टेबल म्हणजे टेरिटरी लुकअप आणि सेल्स फॅक्टला कनेक्ट केलं तेव्हा एक फ्लो येतोय, एक फ्लो होतोय. कसा होतोय फ्लो, डायमेन्शन टू फॅक्ट, म्हणजे एक सिंगल डायरेक्शन मध्ये फ्लो होतोय. बरोबर, कसा फ्लो होतोय, एक सिंगल डायरेक्शन मध्ये फ्लो होतोय. ओके, इथे राईट क्लिक करतो आणि प्रॉपर्टीज वर जातो. ठीक आहे, गेलो तर क्रॉस फिल्टर डिरेक्शन म्हणून आहे, दिसतंय क्रॉस फिल्टर डिरेक्शन. कोणता फ्लो आहे त्याचा, एक सिंगल फ्लो आहे, सिंगल डायरेक्शन मध्ये जातं. ओके, त्याला मी काय करतो, बोथ डिरेक्शन करतो. ठीक आहे, काय करतो, बोथ डिरेक्शन अँड सेव्ह करतो. इथे ॲरो चेंज झालं, काय ते 2 ॲरो दिसतात, इकडे पण डेटा जातो, इकडून पण डेटा जातो. ओके, अगेन मॉडेलला जातो, आपला रिपोर्ट व्ह्यूला जातो. रिफ्रेश जेव्हा ऑटोमॅटिकली होते तेव्हा दिसते फिल्टर आउट झालं फिल्टर आउट. ह्याला काय म्हणतो आपण, क्रॉस फिल्टर डिरेक्शन. ह्यानी काय होतंय, जेव्हा मी मॉडेल व्ह्यू मध्ये गेलो आणि जेव्हा मी बोथ फिल्टर म्हणजे बोथ डिरेक्शनला फ्लो केलं तर टेरिटरी लुकअप कशाशी कनेक्ट आहे, सेल्स फॅक्ट टेबलशी पण आहे, रिटर्न्स डेटाशी पण आहे. सो त्याने काय केलं, रिटर्न्स डेटाला पण फ्लो केलं. ओके, म्हणजे इकडून पण डेटा येतो आणि इकडून पण डेटा येतोय, त्यामुळे त्याने काय केलं, दोघांना फिल्टर आउट केलं. ओके, जर तुम्ही म्हणता सर रिटर्न्स डेटा तर आपण बाकीच्यांशी पण कनेक्ट आहे, राईट, मग इथं का नाही बोथ डिरेक्शन केलं. ओके, मी काय करतो, रिटर्न्स डेटाला काय करतो, बोथ डिरेक्शन करतो. ओके, रिटर्न्स डेटाला बोथ डिरेक्शन ट्राय करतो. काय म्हणते ते, देर एन एम्बिग्युअस बिटवीन द सेल्स फॅक्ट टेबल, कॅलेंडर लुकअप, टेरिटरी लुकअप आणि रिटर्न्स डेटा. का, रिटर्न्स डेटा आपला कशाशी कनेक्ट आहे, रिटर्न्स डेटा प्रोडक्ट लुकअपशी पण आहे, रिटर्न्स डेटा कशाशी अजून कॅलेंडर लुकअपशी पण आहे. तर तो कन्फ्यूज होतो की मी कोणत्या डिरेक्शनने जाऊ, सेल्स डेटाकडे कॅलेंडर लुकअप थ्रू जाऊ, प्रोडक्ट लुकअप थ्रू जाऊ. त्यामुळे तो काय होतं, कन्फ्युजन निर्माण होते. त्यामुळे तो काय होतं, आपल्याला एरर्स येतोय. बट टेरिटरी लुकअपला माहिती ना की माझं एकच डिरेक्शन आहे, रिटर्न्स डेटाला पण माहिती माझं एकच डिरेक्शन आहे. काय की मला रिटर्न्स डेटा टेरिटरी लुकअप कडे यायचंय आणि टेरिटरी लुकअप कडून कुठे जायचंय, सेल्स फॅक्ट टेबल जायचंय. एकच डिरेक्शन आहे, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे का, काय नाही. पण जेव्हा मी रिटर्न्स डेटाला बोथ डिरेक्शन करतोय, मल्टीवे कनेक्ट आहे ना तो सेल्स फॅक्ट टेबलशी. कसं कनेक्ट आहे, प्रोडक्ट लुकअपशी पण कनेक्ट आहे, कॅलेंडर लुकअपशी पण कनेक्ट आहे. त्यामुळे तो काय करतोय, एम्बिग्युटी क्रिएट करतो. ओके, क्लिअर, सिंगल डायरेक्शन आणि बोथ डिरेक्शन, ह्याला काय म्हणतो आपण, क्रॉस फिल्टर डायरेक्शन्स. काय म्हणतो, क्रॉस फिल्टर डायरेक्शन. तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगतो ते डेफिनेशन. ओके, त्याला काय म्हणतो आपण, एक बाय डिरेक्शनल फ्लो असतो तो, एक सिंगल डिरेक्शनल पण असतो आणि बोथ डिरेक्शन. ओके, डेफिनेशन, बेसिक डेफिनेशन, बायडिरेक्शनल फ्लो इन द पॉवर BI, ऑल्सो कॉल्ड बोथ डिरेक्शन क्रॉस फिल्टरिंग, जे आता आपण बघितले. ओके, मीन्स दॅट फिल्टर्स कॅन ट्रॅव्हल इन द बोथ डिरेक्शन बिटवीन द रिलेटेड टेबल्स. ओके, इन्स्टेड ऑफ ओनली वन डिरेक्शन. क्लिअर, वन डिरेक्शन टेरिटरी टू सेल्स फॅक्ट टेबल ओनली. काय होत होतं, फक्त सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी काय करत होत्या, फिल्टर आउट करत होत्या. बाकी सगळं फिल्टर आउट करत होतं का, रिटर्न्स वगैरे नव्हतं करत. का, फक्त सेल्स टू कुठे जात होता डेटा, टेरिटरी लुकअप पर्यंत, राईट. त्यामुळे फिल्टर आउट करत होतं, त्या सेल्स फॅक्ट मधली सगळा डेटा फिल्टर आउट होत होता. ओके, देन bidirectional filtering allows the filters to flow both ways across the relationship between the tables in Power BI. Okay, सिंगल डायरेक्शन काय केलं, डिफॉल्ट बिहेवियर असतं जे सिंगल डायरेक्शनल असतं. ओके, फिल्टर फ्लोज फ्रॉम डायमेन्शन टेबल टू फॅक्ट टेबल, रिकमेंडेड इन द मोस्ट डेटा मॉडेल्स. ओके, जेव्हा तुम्ही डेटा मॉडेल्स क्रिएट करता पुढे जाऊन नेहमी लक्षात ठेवायचं की जे काही डिरेक्शन असेल ते सिंगल डायरेक्शनच असेल. जेव्हा कंपनीमध्ये काम करतात तेव्हा पण सिंगल डायरेक्शनच काम करायचं, बोथ डायरेक्शन कधीच घ्यायचं. ते खूप ॲम्बिग्युटी क्रिएट करतात आणि कन्फ्युजन क्रिएट करतो. ओके, रिड्यूस ॲम्बिग्युटी अँड इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. ओके, बोथ डिरेक्शन फिल्टर फ्लो, फिल्टर्स मूव्ह इन बोथ डिरेक्शन बिटवीन द टेबल्स. ते कसं, टेरिटरी लुकअप टू रिटर्न्स डेटा, टेरिटरी लुकअप टू सेल्स फॅक्ट टेबल. त्यांनी काय केलं, रिटर्न डेटाला पण फिल्टर आउट केलं, रिटर्न क्वांटिटीला, आणि सेल्स डेटामधल्या सम ऑफ ऑर्डर क्वांटिटीला पण काय केलं त्यांनी, फिल्टर आउट केलं. ते कशा थ्रू झालं, बोथ डिरेक्शन म्हणून झालं. क्लिअर, घुसते डोक्यात, नक्की नक्की. ठीक, केव्हा यूज करता, वेन स्लायसर फ्रॉम द फॅक्ट टेबल अँड मस्ट अफेक्ट, म्हणजे जेव्हा आपण स्लायसर यूज करणार आहे तेव्हा आपण एक डायरेक्शन जर फ्लो असेल ना तर तुम्हाला कळून जाईल. ओके, देन इन मेनी टू मेनी रिलेशनशिप कोणतं, बोथ डिरेक्शन.
मेनी टू मेनी काय करतं, मेनी टू मेनी काय करतं अगेन, ॲम्बिग्युइटीज क्रिएट करतं ना. सो तेव्हा काय होतं, बोथ डिरेक्शनल यूज होतं. ओके. Then cross filtering is required between the related tables and especially analytic scenario. That's it. Okay. कळालं क्रॉस फिल्टर डिरेक्शन सगळ्यांना. म्हणजे असं समजा जेव्हा तुम्ही एखादा मॅप बघता आणि जर तुम्ही गुगलला 2 रस्ते सांगितलं तो कन्फ्यूज होईल ना, कोणत्या रस्त्याने जाऊ, मी ह्या रस्त्याने जाऊ की त्या रस्त्याने जाऊ. राईट. एवढंच आहे क्रॉस फिल्टर डिरेक्शन. दॅट्स इट. क्लिअर. ऑनलाईन क्लिअर. ऑनलाईन. Yes, sir. बाकीच्यांना नाही कळालं का, एकालाच कळालं का? डन. कळालं क्रॉस फिल्टर डिरेक्शन. ओके. आता कस्टमर लुकअप मध्ये कस्टमर की काय आहे, प्रायमरी की. राईट. तुम्हाला कळतं का यामधली कोणती प्रायमरी की कोणती फॉरेन की, कळते का कोणती प्रायमरी की हे कळते का? नाही. तर एक युनिक आयडेंटिफिकेशन असायला पाहिजे. राईट. युनिक काहीतरी आयकॉन असायला पाहिजे. त्यासाठी प्रॉपर्टीजमध्ये जा. ठीक आहे. कुठे जा, प्रॉपर्टीजमध्ये. आधी टेबल सिलेक्ट करा आणि देन प्रॉपर्टीजमध्ये जा. आलो प्रॉपर्टीजमध्ये. इथं रो लेबल म्हणून काय नाही, सॉरी, की कॉलम म्हणून आहे. ओके. की कॉलम म्हणून आहे. त्यामधलं की कॉलम कोणतं, म्हणजे प्रायमरी की कोणती आपली, कस्टमर लुकअप मधली कस्टमर की. ओके. कस्टमर कीला सिलेक्ट कर. जर मी कस्टमर कीला सिलेक्ट केलं, ओके, तिच्या साईडला आधार कार्ड सारखं आलं का काहीतरी, दिसतंय सगळ्यांना. ओके. हे काय एक युनिक आयडेंटिफिकेशन आहे. म्हणजे तुम्हाला जर सिम्पली जर डायरेक्ट तुम्हाला हिथंच मॉडेलिंग करायचं असेल विदाऊट टेबल बघता, तर तुम्ही असं करू शकता. ओके. सो तुम्हाला इझिली रिकमेंडेड होईल की बाबा कोणत्या टेबलमध्ये कोणती प्रायमरी की आहे. काय केलं मी, टेबल सिलेक्ट केला टेबल सिलेक्ट. ओके. साईडला प्रॉपर्टीज म्हणून ऑप्शन होतं, डेटाच्या साईडला प्रॉपर्टीज म्हणून ऑप्शन आहे, त्याला जस्ट ड्रॅग केलं. ओके. आणि इथं की कॉलम म्हणून आहे. ओके. की कॉलमवर गेलो आणि कोणती प्रोडक्ट कॅटेगरी की आहे ना आपली प्रायमरी की, सो प्रोडक्ट कॅटेगरी. आली इथं साईडला आधार कार्ड सारखं काहीतरी. ओके. झालं एवढं सगळ्यांचं. आता टेबल व्ह्यू मध्ये असं काही. येस. ऑनलाईन डाऊट बनवलं. ऑनलाईन एनी डाऊट. मी आता टेरिटरी लुकअपला सिलेक्ट करतो. ओके. टेबल व्ह्यू मध्ये गेलो आणि टेरिटरी लुकअपला सिलेक्ट करतो. ओके. ह्याला एक युनिक आयडेंटिफिकेशन पाहिजे ना, कॉन्टिनेंटसाठी काहीतरी दिसायला पाहिजे, कंट्रीसाठी काहीतरी दिसायला पाहिजे, रिजनसाठी दिसायला पाहिजे. राईट. सगळे टेक्स्ट फॉर्मॅटमध्येच आहे, बट आपल्याला कळतंय का ते कंट्री रिजन आहे का काय, नाही कळत. ओके. सो मी काय करतो, एखाद्या कॉन्टिनेंटला सिलेक्ट करतो. केलं सिलेक्ट. तिथे वरती ऑप्शन्स ओपन झालेत बघा, कॉलम्स टूल्स नाव ओपन झाले. ओके. त्याचा फॉर्मॅट कोणता आहे, टेक्स्ट फॉर्मॅटमध्येच आहे. राईट. मग त्याची कॅटेगरी काय आहे, अनकॅटेगरीज आता, पण त्याची कॅटेगरी काय ओरिजिनलमध्ये काय येतो, कॉन्टिनेंट आहे. कॉन्टिनेंट म्हणजे काय रे, कॉन्टिनेंट म्हणजे काय मराठीत नॉर्मल काय असतं, खंड. पण काय खंड, असं लक्षात घ्या. शिवाजीनगर काय आहे, खंड आहे. त्याच्या आतमध्ये काय आहेत, डिफरंट सिटीज आहेत. म्हणजे शिवाजीनगरच्या आतमध्ये काय FC रोड वगैरे आहेत. राईट. तर कॉन्टिनेंट काय झालं, शिवाजीनगर. माहिती ना कॉन्टिनेंट, किती कॉन्टिनेंट आहेत, कोणकोणते, बोल. साऊथ आफ्रिका. ओके. युनियन टेरिटरीज किती आहेत, पुढे आपण थांबा 2 मिनिटं. ओके. डेटा कॅटेगरी मध्ये जावा. ओके. आणि कॅटेगरी मध्ये कॉन्टिनेंट सिलेक्ट करा. ठीक आहे.
झालं, साईडला आलं. अगेन कंट्रीला सिलेक्ट करा. ठीक आहे. अनकॅटेगरीज आहे त्याची डेटा कॅटेगरी, त्याला कॅटेगरी करा कंट्री म्हणून. आहे का रे कंट्री? कंट्री काउंटी नाही, कंट्री. हां येस, तेच तेच. काउंटी म्हणजे काय? काउंटी म्हणजे काय? काउंटी म्हणजे काय? अरे भूगोल पडलाय म्हणतोय, शिकलाय ना? काय असतं मग काउंटी? अरे हुशार. ठीक आहे, कंट्री केले. देन रिजनला पण कंट्री स्लॅश रिजन आला असं नवीन अपडेटमध्ये काहीतरी आहे का? कंट्री स्लॅश रिजन आहे, द्या तेच सिलेक्ट करा. मला तर नाही दिसत आहे. कंट्री स्लॅश रिजन असेल त्याला तेच सिलेक्ट करा. डन सगळे. सगळ्यांना डेटा मॉडेलिंग काय हे कळालंय? नक्की कळालंय? सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत? क्लिअर आहेत एव्हरीवन ऑनलाईन? सर एकदा एक्सप्लेन करा ना कॅटेगरीचं. कॅटेगरीज ओके. काय नाही, जस्ट टेरिटरी लुकअप मध्ये गेलो. ओके, आपल्याला काय द्यायचं की युनिक आयडेंटिफिकेशन द्यायचंय ना. आधी दिसत होतं का साईडला त्याचं काय पृथ्वीसारखं दिसत होतं काय? नव्हतं दिसत. ओके, सो काय केलं मी, कॉन्टिनेंट सिलेक्ट केलं. सो कॉलम टूल्स ओपन झालंय. त्याची फॉर्मॅट कोणता आहे? तो टेक्स्ट फॉर्मॅटमध्येच आहे, बट त्याची कॅटेगरी काय होती? फर्स्ट अनकॅटेगराईज होतं ते. त्याची कॅटेगरी दाखवत होतं का ते कॉन्टिनेंट काय दाखवत होतं का? नाहीये. त्यामुळे काय केलं मी, डेटा कॅटेगरीमध्ये गेलो आणि त्याला काय केलं, जस्ट कॅटेगराईज केलं. सिलेक्ट केलं तो कॉन्टिनेंट आहे माझा, सो काय सिलेक्ट केलं कॉन्टिनेंट. ओके, एवढंच. क्लिअर सगळ्यांना? हो सर. आतापर्यंत शिकवलेलं क्लिअर आहेत का सगळे कन्सेप्ट? एव्हरीवन हो. पॉवर बाय बेसिक्स पासून ते डेटा मॉडेल क्लिअर आहे? उद्यापासून इम्पॉर्टंट टॉपिक्स चालू होणार आहेत. उद्यापासून डॅक्स चालू होणार आहे. ठीक आहे, सगळे मला पाहिजेत प्रेझेंट. तर डॅक्स एक जरी लेक्चर मिस केलं, लिंक नाही लागणार. ओके, पॉवर बेचा पण तसंच आहे. जर पॉवर पेड एडिटर नाही आला, संपला तुम्ही पुढं. काही नाही लिंक लागत, लिंकच लागत नाही पॉवर पेड एडिटर नाही केलं. ओके, ऑनलाईन जस्ट वेट मग अटेंडन्स, ऑफलाईन अटेंडन्स लागेल. ठीक आहे, ऑनलाईन जाऊ शकता तुम्ही. थँक्यू.